शुक उवाच एतर्च्छ्रुत्वा महाभागो वासुदेवोऽति विस्मितः देवकी च महाभागा जहतुर्मोहमात्मनः. अर्थात श्री शुक्राचार्य म्हणाले, हे ऐकून महाभाग्यवान वासुदेव आणि महाभाग्यवती देवकी दोघेही विस्मयचकित झाले आणि श्रीकृष्ण आपला पुत्र आहे हा मोह त्यांनी सोडून दिला. इतिहासमिमं पुण्यं धारयेद्य समाहितः स विधूयेह शमलं ब्रह्मभूयाय कल्पते. अर्थात जो शांतपणे हा पवित्र इतिहास मनात धारण करील तो ह्याच देहात मोहाचा निराश करून ब्रह्म होण्यास समर्थ होईल. ज्याचे नाम स्मरता भक्त कळी काळ नागवत तो अवतार श्रीकृष्णनाथ तुम्हा आत प्रकटला. श्रीकृष्ण परब्रह्मे कनिधी त्यासी पाहू नका बाळबुद्धी इतुकेन तुम्ही भवाप्ती जाणा त्रिशुद्धी तरलेती. ऐसी श्रीकृष्ण अवतार कथा नारद वासुदेवा सांगता शुक म्हणेगा नृपनाथा विस्मयो स्मरता थोर झाला. निमिजायंत मुनिगण इतिहास पुरातन जीर्ण कृष्ण परमात्मा ब्रह्मपूर्ण नारद आपण निरूपी हर्षे शुक म्हणे परीक्षिती. ऐकोनी नारद वचनोक्ती देवकी वसुदेव चित्ती अतिविस्मिती तटस्थ. तया नारदाचेनी वचने कृष्ण परमात्मा बोले येणे देवकी वसुदेव निजमने दोघे जणे विस्मित. ती परमभाग्यवंत दोन्ही जो पुत्र स्नेहो होता श्रीकृष्णी तो सांडूनिया तत्क्षणी कृष्ण परब्रह्मपणे निश्चयो केला. श्रीकृष्णी ब्रह्मभावो धरिता निशेष मोहस्नेहो हृदयीचा निखोनी गेला पहा हो बाप नवलावो भाग्याचा. जो निमिजायंत संवादू वसुदेवा सांगे नारदू हा इतिहास अतिशुद्धू जीवशिव भेद छेदकू सावधानपणे श्रोता तल्लीन होऊनी तत्वता. हे इतिहासाची कथा सादरता जो परिसे तेणे सकळ पुण्याची या राशी श्रवणे जोडिल्या अहर्निशी. तोगा पुरुष अवश्यतेसी ब्रह्मप्राप्तीसी सत्पात्र सार्थक एक एक पद परिसता होय अंतरशुद्ध या लागी पावे ब्रह्मपद परमानंद निजबोधे. हे पंचाध्यायी म्हणणे खडे पंचवक्त्र चंद्रचूडे एकादशाचे ज्ञान काढे वर्णावया पुढे ध्वज उभविला. अर्थात ज्याचे नामस्मरण करताच भक्त कलिकाळावर मात करतात तो श्रीकृष्णनाथ तुमच्या वंशात प्रकट झाला. श्रीकृष्ण परब्रह्मरूप ठेवा आहे. त्याच्या ठिकाणी बालकाची भावना ठेवू नका म्हणजे तुम्ही संसार सागर तरून जाल. याप्रमाणे नारदाने वसुदेवाला श्रीकृष्णाच्या अवताराची कथा सांगितली. शुक्राचार्य राजाला म्हणाले की नारदांचे हे बोलणे ऐकून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. निमी राजा व जयंतीचे पुत्र असलेले मुनी यांच्या संवादाचा हा पुरातन इतिहास नारदाने वसुदेवाला मोठ्या आनंदाने सांगितला. शुक्राचार्य म्हणाले, हे परीक्षित राजा, नारदाचे बोलणे ऐकून वसुदेव व देवकी यांना मोठा विस्मय वाटला. श्रीकृष्ण पूर्णावतार परमात्माच अवतरला आहे या नारदाच्या शब्दांनी ती दोघे चकित झाली. त्या भाग्यवान दाम्पत्याने श्रीकृष्णाकडे पुत्रस्नेहाने पाहण्याचे सोडून दिले आणि परब्रह्म भावनेने ती त्याच्याकडे पाहू लागली. श्रीकृष्णाच्या ठिकाणी ब्रह्मभावना मनात रूढ केली की स्नेहरूपी मोह निश्चेष निघून जातो. ह्याचा त्यांना मोठ्या भाग्याने अनुभव आला. हा निमी जायंताचा संवाद नारदाने वसुदेवाला सांगितला. जीवशिवांचा भेद मोडून टाकणारा हा अतिपवित्र इतिहास जो श्रोता सावधानपणे तल्लीन होऊन ऐकतो तो त्या श्रवणाने रात्रंदिवस पुण्याच्या राशीत जोडतो व ब्रह्मपदाला नक्की प्राप्त होतो. यातील अर्थपूर्ण असा एक एक शब्द जरी मनपूर्वक ऐकला तरी चित्तशुद्धी होते आणि त्यामुळे श्रोता परमानंद रूप ब्रह्मपद प्राप्त करतो. हे 5 अध्याय म्हणजे शिवशंकराची 5 मुखेच आहेत. किंबहुना 11व्या स्कंदाचे गूढ ज्ञान प्रकट करण्यासाठी ही पताकाच उभारली आहे. हे पंचाध्यायी नवे जाण एकादशाचे पंचप्राण उपदेशावया शुद्ध ज्ञान सामोरे आपण स्वभक्ता आले. हे पंचाध्यायी नव्हे केवळ
पंचम आलापे शुक कोकिळ, एकादश वसंत मूळ, भक्त अलिकुळ आलापवी स्वये, हाही नवे प्रकार, हे शर्करा पंचधार, चाखो धाडिली सत्वर, ज्ञानगंभीर निज भक्ता, हे पंचाध्यायी नवे सिद्ध, एकादशाचे पंचगंध, भक्त आवतावया शुद्ध, धाडिली प्रसिद्ध गंधाक्षता, एकादश अतिविवेकी, यावया पंचाध्यायी पालखी, पुढे धाडिली कवतुकी, निज भक्त विखी कृपाळुवे, हे कृष्ण उद्धव धर्ममात्रा, अर्धोदयो महायात्रा, ते यात्रे लागी हंकारा, पंचाध्यायी खरा साधका करी, श्रीकृष्ण उद्धव मेळा, देखोनी ब्रह्मसुखाचा सोहळा, तो सांगो आली कळवळा, भक्तांजवळा पंचाध्यायी, अहंकाराचे मेट होते, ते उठवुनी श्रीकृष्णनाथे, केले आत्मतीर्थे मुक्ते, अभयहस्ते उद्धवासी, ते मुक्त तीर्थनवाई, पुढे सांगो आली पंचाध्यायी, संसार श्रांत जे जे काही, धावा लवलाही विश्रांतीसी, कृष्ण उद्धव गोड गोष्टी, हे निर्विकल्प कपिलाषष्टी, ते पर्व काळ कसवटी, सांगो उठाउठी पंचाध्यायी आली, उद्धवा लागी भवसागरी, उतरावया पाय उतारी, भागवत मिशे श्रीहरी, सुगम सोपारी पायवाट केली, पवनिया हुनी पाय उतारा, भागवत धर्म अतिसोपारा, तो मार्गू दावावया पुरा, हंकारी स्त्री शूद्रा पंचाध्यायी, पुढील निरूपण आवडी, अतिशय वाढे चढोवडी, ते कृष्ण वाक्य रसकोडी, पंचाध्यायी पुढी साधावया सांगे, कृष्ण उद्धव संवादी, होईल परब्रह्मग वादी, साधक मुमुक्षूंची मांदी, धावे त्रिशुद्धी निज सुखार्थ, परब्रह्म झाले सावेव, स्वरूप सुंदर ज्ञानगौरव, मनोहर रूप वैभव, स्वर्गीचे देव पाहो येती, अर्थात ही पंचाध्यायी नव्हे तर जणू काय एकादश स्कंदाचे पंचप्राणच शुद्ध ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी भक्तांसमोर आलेले आहेत. ही केवळ पंचाध्यायी नसून शुक्राचार्य हाच कोकिळ आहे व तो पंचम सुराच्या आलापाने एकादश स्कंदरूपी वसंत ऋतूत भक्तिरूपी भ्रमरांकडून आपल्या बरोबरच आलाप करवित आहे. हाही दृष्टांत तितकासा बरोबर नाही. ज्ञान गंभीर भक्तांनी रसिकतेने आस्वाद घ्यावा एवढ्यासाठी हा जणू साखरेचा पंचधारायुक्त पाक आहे. हे 5 अध्याय म्हणजे एकादश स्कंदातील 5 प्रकारचे चंदन उगाळून भक्तांना निमंत्रण करण्यासाठी जणू काही व्यासांनीच गंधाक्षताच पाठवली आहे. किंवा भक्तांविषयी अत्यंत कृपाळू अशा प्रभूने अत्यंत विवेकी भक्तांना आणण्यासाठी ही पालखीच पाठवली आहे. श्रीकृष्ण उद्धवरूप अशी ही धर्ममात्रा असून यापूर्वीची महायात्रा आहे की ज्या यात्रेसाठी ही पंचाध्यायी साधकांकडून हाकारा म्हणजेच घोष करवित आहेत. श्रीकृष्ण व उद्धव यांच्या संवादातील ब्रह्मसुखाचा सोहळा अनुभवून ही पंचाध्यायी रूपी देवता मोठ्या कळवळेने भक्तांना तो आनंद पोहोचता करण्यासाठी त्यांच्यापाशी आली आहे. श्रीकृष्णाने अहंकाराचे ठाणे उठविले व उद्धवाला अभय हस्ताने आत्मतीर्थाच्या योगाने मुक्त केले. त्या मुक्त तीर्थाची नवलाची वार्ता सांगण्यासाठी हे 5 अध्याय पुढे आले आणि संसारात श्रांत झालेल्या सर्वांनी येथे लवकर विश्रांतीसाठी यावे असे ते सांगत आहेत. उद्धव व श्रीकृष्ण यांच्या गोड संवादाची कपिलाषष्ठीची पर्वणी लोकांना कळवण्यासाठी ही पंचाध्यायी तत्परतेने प्रवृत्त झाली आहे. भवसागर तरुण जाण्यासाठी श्रीहरीने भागवताच्या रूपाने उद्धवासाठी सुगम व सोपी पायवाट केली. संसार सागर पोहून जाण्यापेक्षा ही भागवत धर्माची पायवाट अधिक सोपी आहे. म्हणून स्त्री शूद्राधिकांना ही पंचाध्यायी इकडे या म्हणून हाका मारत आहे. ह्याच्या पुढील निरूपण अधिकाधिक मनोहर होणार आहे. म्हणून कृष्ण वचनांचा रस चाकण्यासाठी ही पंचाध्यायी आग्रह करीत आहे. कृष्ण व उद्धव यांच्या संवादात ब्रह्मज्ञानाचे अन्नछत्रच घातले जाईल. तेथे निजबोधासाठी मुमुक्ष व साधक यांचे समूह येतील. श्रीकृष्ण व भागवत म्हणजेच अवयव रूपाने अवतरलेले परब्रह्मच होय. त्याचे सौंदर्य, ज्ञान, वैभव पाहावयास स्वर्गातील देव येतात.
तो देवांचा स्तुतिवातू, सवेची उद्धवाचा निर्वेदू, कृष्ण उद्धव महाबोधू, जेणे परमानंदू बोसंडे, ते पुढील अध्यायी कथा रसाळ सांगेन आता, अवधान द्यावे श्रोता, ग्रंथार्था निजबोधे, स्वये वावडी करुणी पूर्ण, तिसी उडविचे जेवी आपण, मग उडालेपणे जाण, आपल्या आपण संतोषीचे, तेवी मज नावे कविता, करुणी स्वये सद्गुरु वक्ता, एवं वधवुनिया ग्रंथार्था, श्रोते रूपे सर्वथा संतोषी स्वये, तो एकपणे विण एकला एका, तुझे न विण जनार्दनु सखा, तेने पुढील ग्रंथ आवाका, विशदार्थे देखा विवंचिला, नातळोनी तुझेपण, एका जनार्दना शरण, धरोनी श्रोत्यांचे चरण, पुढील अनुसंधान पावेल, एका जनार्दन नावे देख, दो नावी स्वरूप एक, हे जाणे तो आवश्यक, परमसुख स्वये पावे, एका जनार्दना शरण, त्याची कृपा परिपूर्ण, पंचाध्यायी निरूपण, झाले संपूर्ण जनार्दन कृपा. इति श्री भागवते महापुराणे एकादश स्कंदे वसुदेव नारद संवादे एकाकार टीकायाम पंचमोऽध्यायः. अर्थात देवांची ती स्तुतिवचने, नंतर उद्धवाचे वैराग्य व श्रीकृष्णाने उद्धवाला दिलेला श्रेष्ठ आत्मबोध, याचे परिशीलन करताना परमानंदाला उधाण येते. तीच रसाळ कथा मी पुढील अध्यायात सांगणार आहे. श्रोत्यांनी स्वतःला स्वतःचा बोध होण्यासाठी शब्दांच्या अर्थाकडे नीट लक्ष द्यावे. आपण पतंग तयार करावा, तो आपणच उडवावा, आणि तो उंच उडाला म्हणजे आपणच संतोष मानावा. याप्रमाणे सद्गुरू स्वतः वक्ते असून माझ्या नावेने हे काव्य रचून ग्रंथाचा अर्थ वधवून श्रोतांच्या रूपाने स्वतःच संतुष्ट होतो. जो एकच एक अद्वितीय असा जनार्दन सखा आहे, त्यानेच पुढील ग्रंथ स्पष्ट अर्थाने माझ्याकडून रचून घेतला आहे. द्वैत भावाला स्पर्श न करता हा एकनाथ जनार्दन स्वामींना शरण आला आहे व श्रोत्यांच्या चरणी नत होऊन या पुढील कथानक सांगणार आहे. एकनाथ व जनार्दन ही नावे दोन असली तरी त्याचे स्वरूप एकच आहे, हे जो ओळखील तो खरा सुखी होईल. एकनाथाने जनार्दन स्वामींना शरण जाऊन या 5ही अध्यायाचे निरूपण पूर्ण केले. ही त्या जनार्दनाचीच कृपा आहे. इति श्रीमद् भागवते महापुराणे एकादश स्कंदे पंचमोऽध्यायः. सार्थ श्री एकनाथी भागवत अर्थात श्रीमद् भागवत महापुराणाच्या 11व्या स्कंदावर संत एकनाथांनी लिहिलेल्या ओविरूप टीका ग्रंथाचा निमिजायंत संवादातील सार्थ 5वा अध्याय येथे समाप्त झाला. श्री कृष्णार्पणम अस्तु.